आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ तुकोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी खरं तर मोहिते पाटील यांचा बलराज नावाचा अश्व आता खरं तर अकलूजवरून त्याचं प्रस्थान होत आहे। आपण बघू शकतो की त्याचं विधिवत पूजन करण्यात आलेलं आहे। खरं तर माजी सहकार मंत्री कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांची खरं तर ही गौरवशाली परंपरा आजही त्यांचे पुत्र धवलसिंह मोहिते पाटील यांनी अविरत चालू ठेवली आपल्याला पाहायला मिळते। काय सांगताल ह्याचं माझे अश्व निघालेलं आहे? हे पिढ्यानपिढ्याची परंपरा तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये अश्व सेवा करण्याची परंपरा ही आमचे वडील कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटलांपासून सुरू झाली। आज तुकाराम महाराजांचे देहूचं प्रस्थान हे उद्या देहूमधून प्रस्थान होणार आहे। त्यासाठी आज आपल्या अकलूजमधून हा अश्व देहूसाठी प्रस्थान करत आहे। लाभाप्रमाणे आमच्या कुटुंबाकडून अश्वाची पूजा केली जाते आणि वैभव गायकवाड हा अश्वाबरोबर सवार आपल्याकडून दिला जातो, जो रिंगण सोहळा आणि अश्वाची काळजी या पूर्ण वारीच्या काळामध्ये घेतो। बलराज अश्व हा अतिशय उच्च कुळातला आहे। बलराजचे वडील जयराज आणि जयराजचे वडील राजतिलक हा उदयपूरच्या पॅलेसमध्ये राजघराण्यात त्याचा ब्रीड झालेला घोडा आहे। असं मानलं जातं की जे चेतक घोडा होता त्याच्या वंशातनं ह्या घोड्याची ब्लड लाईन निर्माण झाली अशी मान्यता आहे। आणि आज आम्हाला आमच्या कुटुंबाला अतिशय आनंद होतो की तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अश्व सेवेच्या माध्यमातून एक छोटासा सहभाग आमच्या कुटुंबाला आणि सेवा आमच्या कुटुंबाला करण्याचं भाग्य आम्हाला मिळतं। लाखो भाविक खरं तर या सोहळ्यामध्ये सहभागी होतात। हा घोडा पुजू नये म्हणून कायला ट्रेनिंग वगैरे असं वेगळं दिलेलं आहे का? बलराज आता 5-6 वर्ष झाली बलराज हा वारीमध्ये त्याचा अश्वसेवेच्या माध्यमातून योगदान देत आहे। वर्षभर या घोड्याचा दररोज व्यायाम घेतला तो रिपीट घेतली जाते आणि त्याच्या हरभरा डाळ गूळ असा विशिष्ट खुराक त्याला दिला जातो आणि अतिशय चांगलं ट्रेनिंग आणि चांगल्या नसलचं असल्यामुळे अजूनपर्यंत तरी अश्वाने कधी वारीमध्ये कोणाला त्रास दिलेला नाही आणि भविष्यातही देणार नाही। किती वर्षाची आपली परंपरा आहे? जवळजवळ 40 वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि बलराजच्या आधी शौर्य म्हणून घोडा होता, त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने वारीचं त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या वारीमध्ये सेवा अर्पण केलेली आहे। बलराज आता गेले 4-5 वर्षापासून तुकाराम महाराजांच्या वारीमध्ये योगदान देत आहे। आपण बघितलं असेल की जवळपास 40 वर्षाची खरं तर मोहिते पाटील यांची परंपरा आहे। धवलसिंह मोहिते पाटील यांचा बलराज नावाचा अश्व आता खरं तर देहूकडे ह्या अश्वानं प्रस्थान केलेलं आहे आणि या संपूर्ण यात्रेमध्ये हा रिंगण सोहळ्यामध्ये देखील याच्यावरती जी भगवी पताका असते तो हा अश्व हा खरं तर बलराज नावाचा अश्व असणार आहे। अकलूजहून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।